नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल या अंतर्गत ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार. जसं की तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर यासाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला महा-सी-ई-टी देणं महत्त्वाचं आहे. तर आपण बघणार आहोत एम-एस-टी सी-ई-टी 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपण इथे बघणार आहोत तर सी-ई-टीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला CETcell.maha-CET.org ही वेबसाईट यावं लागेल. वेबसाईट आल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल फॉर फॉर AY 25-26 साठी जर आपल्याला सी-ई-टी द्यायची आहे तर तिथे आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केली तुम्ही बघू शकता. यापूर्वी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला हे ऑप्शन असेल तर आपण पहिल्यांदाच इथं रजिस्ट्रेशन करत असल्यामुळे आपल्याला न्यू युजर रजिस्टर यावर आपल्याला क्लिक करायचं. न्यू युजर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. फर्स्ट नेम अँड मिडल नेम ॲज पर SSC HSC मार्कशीट. जसं की तुमचं 10वी-12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नाव असेल तसं आपल्याला इथं नाव टाकायचं. इथं तुम्हाला तुमचं सुरुवातीला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, मिडल नेम टाकायचं, त्यानंतर तुम्हाला तुमचं 10वीला जसं आडनाव असेल, सरनेम असेल तसं आपलं इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईमेल आयडी इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा. ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा. पासवर्ड की पहिला एक जसं की ABCD@123 असं तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड तोच टाकायचा. त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं. रजिस्टर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे तुम्ही बघू शकता तुमच्या मेल आयडीवर जे तुम्ही मेल आयडी टाकलेला आहे त्या मेल आयडीवर तुम्हाला एक व्हेरिफिकेशनसाठी एक मेसेज आलेला आहे. तुम्हाला तुमच्या मेल आयडीवर जायचं आणि तिथं तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. जिथे जो मेल असेल तो मेल ओपन करायचा. मेल ओपन केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला मेल व्हेरिफिकेशनसाठी असं आलेलं आहे. व्हेरीफाय मेल या ऑप्शनवर क्लिक करायचं. व्हेरीफाय मेलवर क्लिक केल्यानंतर मेल तुमचा व्हेरीफाय होऊन जाईल. व्हेरीफाय मेल झाल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल इथं फिल करायची. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला फक्त फादर्स नेम म्हणजे तुम्हाला तुमच्या फक्त इथं वडिलाचं नाव टाकायचं. त्यानंतर तुम्हाला इथं मदर्स नेम इथं तुम्हाला फक्त तुमच्या आईचं नेम टाकायचं. त्यानंतर इथं तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं आपल्याला रिलिजन सिलेक्ट करायचं. तुम्ही ज्या कोणत्या धर्मातून असेल, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, हिंदू जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. रिलिजन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं रिजन तुम्ही इथं बघू शकता. शहरी भागातून आहात किंवा ग्रामीण भागातून आहात, जिथून कुठून असाल तुम्ही ते सिलेक्ट करायचं. तुम्ही ग्रामीणमधून असाल तर रुरल करायचं, शहरी भागातून असाल तर अर्बन करायचं. त्यानंतर आपल्याला मदर टंग नेम आपली इथं सिलेक्ट करायची. तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करायची. जी कोणती तुमची भाषा असेल ती भाषा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं नॅशनॅलिटी इंडियन आपल्याला सिलेक्ट दिसेल. त्यानंतर इथं ॲन्युअल फॅमिली इन्कम आपल्या इथं सिलेक्ट करायचं. जे काय तुमचं फॅमिली ॲन्युअल इन्कम असेल या आधारे आपल्या इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं तुम्हाला मॅरिटल स्टेटस इथं सिलेक्ट करायचं, मॅरिड अनमॅरिड. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं ॲड्रेस टाकून घ्यायचं. ॲड्रेस लाईनमध्ये इथं तुम्हाला तुमचं घर नंबर जे काय असेल, एरियाचं नाव, गल्ली वगैरे क्रमांक जे असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं. ॲड्रेस फिल केल्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं. असं काही ऑप्शन आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस आणि आताचा ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. किंवा काही चेंजेस जर असेल तर तुम्हाला इथं दुसरा ॲड्रेस तुमचा जो काय असेल तो फिल करायचा. सेम ॲजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं खाली यायचं. इथे आल्यानंतर तुम्हाला ऑदर डिटेल आपल्याला फिल करायचे. आर यू द डोमायसल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इथं आपल्याला येस या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही मायनॉरिटी डिटेल इथं फिल करायची. तुम्ही मायनर असेल तर येस करा, नसेल तर नो या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला आर यू द पर्सन डिसेबिलिटी, तुम्ही अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करा. त्यानंतर सिलेक्ट इक्वल इन पर्सेंटेज पासिंग इयर, तुमचं 10वीचं तुम्हाला इथं पासिंग वर्ष इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं SSC इक्वल इन टोटल पर्सेंटेज, तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज पडले होते ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपलं सिलेक्ट SSC इक्वल इन बोर्ड, तुमची SSC कुठून झाली ते आपल्याला सिलेक्ट करायचं. जसं की तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, सेंट्रल बोर्ड असेल, जे काय असेल ते बोर्ड आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं आपल्याला सिलेक्ट स्टेट स्कूल
स्टेट आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. आपला राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आर यू द अपिअरिंग द अपियर फॉर 12th HSC डिप्लोमा एक्झाम इन 2025. तुम्ही या चालू वर्षामध्ये 12वीला जर अपियर असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करायचं, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर ही माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सेव्ह चेंज या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. इथली तुमची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह चेंज या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. सेव्ह चेंज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. डेटा अपडेटेड सक्सेसफुली, अशा पद्धतीने तुमचा डेटा इथं अपडेट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला तुमचा डेटा सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला CAT रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं. CAT रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आल्यानंतर आपल्याला अंडर ग्रॅज्युएटची CAT द्यायची आहे. त्यामुळे आपल्याला इथं असे वेगवेगळे ऑप्शन दिसेल. इथं तुम्हाला PGची जर CAT द्यायची असेल तर तुम्हाला इथं PGसाठी सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिसेल. तर आपल्याला इथं अंडर ग्रॅज्युएटसाठी आपल्याला CAT द्यायची आहे. तुम्हाला इथं MHT CAT 2025 रजिस्ट्रेशन नाव या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर या अशा पद्धतीने तुम्हाला इथं समोरचं पेज दिसेल. इथे आल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं. इथं खाली ही तुम्हाला संपूर्ण माहिती इथे वाचून घ्यायची. ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायची. टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट केल्यानंतर आय एक्सेप्ट अँड प्रोसीड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. तुम्ही जी काही पर्सनल डेटा फिल केलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला भेटेल. इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स तुम्हाला तुमचा ऍड्रेस दिसेल. ऍड्रेस दिसल्यानंतर आपल्याला खाली यायचं. त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा इथं टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि प्रोसीड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. जो तो तुम्ही मोबाईल नंबर टाकला त्या मोबाईल नंबर तुम्हाला OTP जाईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTP या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुमचा OTP व्हेरीफाय झाल्यानंतर समोर आपल्याला रजिस्टर्ड सक्सेसफुली फॉर MHT CAT अकॅडमिक इयर 2025-26 असा काही ऑप्शन दिसेल. हा तुम्हाला इथं ऍप्लिकेशन नंबर दिसेल. हा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं सेव्ह करून ठेवायचा आहे. तुम्हाला भविष्यासाठी काम येणार आहे. त्यानंतर आपल्याला प्रोसीड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता वेलकम टू ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर MHT CAT 2025 अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिसेल. तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं फर्स्ट स्टेप इथं कंप्लीट झालेली दिसेल. तुम्हाला इथं तुम्हाला तुमची डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल आपल्याला इथं फिल करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे इनकम्प्लीट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इनकम्प्लीट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला असं माहिती असेल आपण महाराष्ट्राचे राज्याचे आदिवासी आहात का, तर आपण येस ऑप्शन केल्यामुळे इथं आपल्याला येस ऑप्शन इथं सिलेक्ट दिसत आहे. यापूर्वी केलेलं आपला जात संवर्ग आपल्याला इथं निवडायचा आहे. इथं तुम्हाला सिलेक्ट कॅटेगरी ऑप्शन क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही जो कोणत्या कॅटेगरीमधून असेल SC ST NT VJNT OBC जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. मी ओपन मधून भरतोय म्हणून ओपन या ऑप्शनवर क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला इथं खाली आपल्याला ओपन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आपल्याला इथं दिसेल. त्यानंतर आपल्याला आपण EWS आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग आहात का असेल तर येस करायचं आपल्याला इथं, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं जातीचे नाव प्रविष्ट करा. तुम्ही ज्या जातीचे असेल ती जात तुम्हाला इथं टाकून घ्यायची. इथं तुम्ही जात सिलेक्ट टाकल्यानंतर तिथे तुम्हाला इथं अपंग दिव्यांग व्यक्ती आहात का, आपण नो ऑप्शनवर क्लिक केल्यामुळे इथं नो इथं सिलेक्ट झालं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं आपल्याला डू यू बिलॉंग द मायनर कॅटेगरी आपण नो ऑप्शन सिलेक्ट केलं ते नो ऑप्शन दाखवत आहे. त्यानंतर इथं आर यू इथून बघू शकतो तुम्ही इथं अनाथ आहात का, अनाथ असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करायचं, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं तुम्हाला तुमची 10वी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाली इथं माहिती आपल्याला इथं दिसेल. इथं त्यानंतर 10वीची टक्केवारी प्रविष्ट करा. आपल्याला इथं 10वीची टक्केवारी दिसेल. तुम्हाला 10वीचं परीक्षा मंडळ इथं दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं राज्य दिसेल. त्यानंतर तुम्ही आपण 2025 मध्ये
12वी HSC परीक्षा देत आहात का? आपण येस या ऑप्शनवर क्लिक करू. इथे येस ऑप्शन दिसत आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला विचारलं आहे सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप फॉर MHT CAT 2025. ते तुम्ही कोणत्या सब्जेक्टसाठी CAT देत आहात तिथं आपल्याला सिलेक्ट करायचं. तुम्ही PCB करू शकता, PCM करू शकता. जसं की PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ किंवा बोथ ऑफ, म्हणजे तुम्ही दोन्ही जर देत असेल तर तुम्हाला PCM अँड PCB ग्रुप दोन्ही आपल्याला इथं सिलेक्ट करता येणार आहे. त्यानंतर आपल्याला विचारले सिलेक्ट लँग्वेज मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर. तर आपल्याला इथं आपली लँग्वेज सिलेक्ट करायची, इथं इंग्लिश. इथे तुम्ही त्यानंतर कन्फर्म लँग्वेज मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर. त्यानंतर पुन्हा आपल्या इथे इंग्लिश ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं आपल्याला इथं विचारलं आहे स्पेसिफाय प्रिफरन्स फॉर MHT CAT 2025 एक्झामिनेशन सेंटर. इथे तुम्हाला तुमचे एकूण 4 एक्झामिनेशन सेंटर आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. तुम्हाला तुमच्या इथं पहिल्यांदा तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला दुसरा वाटेल तो जिल्हा तुम्ही इथं निवडू शकता. नंतर थर्ड याच्यामध्ये सुद्धा एक तुम्हाला इथं जिल्हा निवडून घ्यायचा, जो काही तुम्हाला जवळचा जिल्हा वाटेल तो इथं निवडून घ्यायचा. असे एकूण इथं 4 सेंटर आपल्याला इथं चॉईस करून घ्यायचे आहे. इथं तुम्ही तुमचे 4 सेंटर चॉईस केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे आल्यानंतर आपल्याला सिलेक्ट अपलोड टाईप यावर आपल्याला क्लिक करायचं. इथं आपल्याला पहिल्यांदा फोटोग्राफ अपलोड करायचा, यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसली तर तुम्हाला फोटोची साईज इथं दाखवली आहे. इथे तुम्हाला ही माहिती पूर्ण बघून घ्यायची. त्यानंतर इथं खाली यायचं. इथं खाली नंतर आय ॲग्री ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर जिथं कुठे तुम्ही तुमचा फोटो ठेवला असेल तो फोटो आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचा. ओपन फाईलवर क्लिक करायचं. जिथे कुठे तुम्ही तुमचा फोटो ठेवलेला असेल तो फोटो तुम्ही इथं अपलोड करू शकणार आहात. अशा पद्धतीने तुम्हाला इथं फोटो अपलोड करून घ्यायचा. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा इमेज दिसेल. तुम्ही तुमचा फोटो अपलोड केल्यानंतर अपलोड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. अपलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला तुम्हाला तुमच्या इथं फोटोग्राफ इथं अपलोड झालेला दिसेल. फोटो अपलोड केल्यानंतर पुन्हा सिलेक्ट अपलोड टाईप्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे आपल्याला सिग्नेचर या ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर असं काही इंटरफेस येईल. ओपन फाईलवर क्लिक करायचं. त्यानंतर जिथे कुठे तुम्ही तुमची सिग्नेचर ठेवलेलं असेल ती सिग्नेचर आपल्याला इथं अपलोड करून घ्यायची. या अशा पद्धतीने तुम्ही तुमची तर सिग्नेचर दिसेल. त्यानंतर आपल्याला अपलोड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अशा पद्धतीनं अपलोड होऊन जाईल. इथे तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाले. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता सिलेक्ट डॉक्युमेंट विच यू आर द अपलोडिंग. इथे तुम्ही तुमचे कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. तुम्ही वोटर कार्ड, इंडियन पासपोर्ट, पॅन कार्ड, जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल ते करू शकता. तुम्ही आधार कार्ड अपलोड करतो. इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं आपल्याला अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं. अपलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. पुन्हा इथं आपल्याला ओपन या ऑप्शनवर क्लिक करायचं. जिथे कुठे तुम्ही तुमचं आधार कार्ड ठेवलं असेल ते आधार कार्ड इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं. या अशा पद्धतीने तुमचं आधारचं PDF इथं अपलोड होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं. हे इंटरफेस दिसेल. इथे जे काही तुम्ही PDF फाईल किंवा JPG फाईल इथं अपलोड केली आपल्याला दिसेल. इथे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपलोड केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं तुम्हाला तुमचं फॉर्मची इथं माहिती इथं तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. असं काही इंटरफेस असेल. आर यू द शुअर द प्रोसीड टू पेमेंट. त्यानंतर आपल्याला येस या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं.
येस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तिथे तुम्हाला तुमची माहिती दिसेल. त्यानंतर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून भरलं तिथं आपल्याला दिसेल प्रश्न विथ डिसेबल आपल्याला दिसेल. इथं तुम्हाला एकूण फीज किती पेड करायची आहे ती फी सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर आपण इथं खाली इथं आल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फीज इथं टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायची. सिलेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. तुम्हाला ज्या कोणत्या ऑप्शनला पेमेंट करायची ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं. ऑनलाईन जे असेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे आले तुम्ही बघू शकता तुम्हाला शो QR कोड या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे आल्यानंतर कंटिन्यू पे या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. तुमची पेमेंट सक्सेसफुली होऊन जाईल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला या अर्जाची प्रिंट इथं आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुमची इथं पेमेंट होऊन जाईल आणि त्या पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची इथं प्रिंट काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्टचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.